नमस्कार मित्रांनो 20 ऑक्टोबर 2025 दिवाळीच्या दिवशी चुकूनही हे 5 काम कधीही करू नका, अन्यथा लक्ष्मी माता तुमच्याशी रुष्ट होतील. घरात समृद्धीच्या ऐवजी गरिबी येईल आणि सुखशांती दूर जाईल. जर तुम्ही चुकूनही दिवाळीला हे काम केले तर महालक्ष्मी माता माफ करत नाहीत आणि तुमचे धनसौभाग्य थांबते. होय मित्रांनो, या वर्षीची दिवाळी खूप खास होणार आहे. या वर्षी दिवाळीला महालक्ष्मी, विष्णू भगवान आणि कुबेर देव यांचा शुभ संगम बनत आहे. त्यामुळे तुम्ही पूजा करता किंवा नाही तरी दिवाळीच्या या पवित्र दिवशी हे 5 काम चुकूनही करू नका, अन्यथा माता लक्ष्मी रुष्ट होतील आणि संपूर्ण जीवनात तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणी, दुःख आणि त्रास भोगावे लागतील. तुमच्या जीवनात धनाचा हानी होईल आणि जर माता लक्ष्मी एखाद्या व्यक्तीवर रुष्ट झाल्या तर त्या व्यक्तीला कंगाल होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही. भक्तांनो, या वर्षीची दिवाळी 100 वर्षांनी येणाऱ्या शुभ संयोगात आहे. या वर्षी अमावास्येची रात्र महालक्ष्मी योग आणि शुभ ग्रहांच्या मेलमध्ये येत आहे. या रात्री केलेले प्रत्येक काम अनेक पटीने फळ देते. पण जर या दिवशी चूक झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण वर्षभर राहू शकतो. म्हणूनच सांगण्यात आले आहे की दिवाळीच्या रात्री फक्त दिवेच नाही तर आपल्या कर्मांचे प्रकाशही जाळा. मित्रांनो, दिवाळीच्या दिवशी हे 5 काम टाळणे खूप गरजेचे आहे, कारण हा दिवस तुमची नशीब बनवण्याचा आणि नाश करण्याचा आहे. प्रत्येक वर्षी कार्तिक अमावास्येला दिवाळी साजरी केली जाते. या वर्षी कार्तिक अमावास्येची तिथी 20 ऑक्टोबरला दुपारी 3:44 पासून सुरू होईल. या तिथीचे समापन 21 ऑक्टोबरला संध्याकाळी 5:54 होईल. कारण दिवाळीवर लक्ष्मी पूजन सूर्यास्तानंतर केले जाते, त्यामुळे यावर्षी दिवाळी 20 ऑक्टोबर 2025 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी संध्याकाळी 7:08 ते रात्री 8:18 पर्यंत पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त राहील. बघा मित्रांनो, आमची जबाबदारी फक्त तुम्हाला सांगणे आहे. आता हे तुमच्या इच्छेवर आहे की तुम्ही आमच्या सल्ल्याचे पालन करता की नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, जर तुम्ही आमची गोष्ट मानली तर तुमच्या घरातील अंधार कायमचा निघून जाईल आणि महालक्ष्मी जी नेहमीसाठी तुमच्या घरात वास करतील. जर एखाद्या घराला माता लक्ष्मी आशीर्वाद देतात तर त्या घरात कधीही धनसमृद्धी, सुख, संपत्तीची कमी होत नाही. पूज्य गुरुजींनी देखील त्यांच्या दिवाळी कथेत सांगितले आहे की दिवाळीच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीने या 5 चुका कधीही करू नयेत, कारण या दिवशी महालक्ष्मी पृथ्वीवर येतात आणि जर या दिवशी कुणी अपवित्रता किंवा चुकीचे काम केले तर माता लक्ष्मी रुष्ट होतात आणि घरातील सुखशांती दूर होते. भक्तांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की दिवाळीला कोणते 5 काम कधीही करू नयेत, कारण याच कारणांमुळे महालक्ष्मी माता रुष्ट होतात आणि घरात अडचणी वाढतात. तसेच आम्ही तुम्हाला 3 काम सांगणार आहोत जे तुम्ही या दिवशी केल्यास महालक्ष्मी माता नेहमी तुमच्या घरात राहतील आणि तुमच्या जीवनात कधीही धनाची कमी होणार नाही. म्हणून भक्तांनो, आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सौभाग्यदायक आहे. त्यामुळे आपल्या फायद्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत की या दिवशी काय खावे आणि काय नाही, ज्यामुळे पूजा पूर्ण फळ देईल आणि मातांची कृपा कायम राहील. शेवटी आम्ही तुम्हाला 3 ते 4 अचूक उपाय सांगणार आहोत जे प्रत्येकाने दिवाळीच्या रात्री करणे आवश्यक आहे, ज्यामुळे महालक्ष्मी माता दीर्घकाळ कृपाशील राहतील आणि घरातील आनंद वाढेल. पण व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा जय माता लक्ष्मी, जेणेकरून माता लक्ष्मी या दिवाळीत तुमच्या घरात नक्की येतील. भक्तांनो, दिवाळी हा दिवस फक्त दिवे लावण्याचा आणि गोडव्या वाटण्याचा नाही. हा दिवस माता लक्ष्मीच्या आगमनाचा आणि घरात धनसंपत्तीच्या प्रवाहाचा प्रतीक मानला जातो. खास करून सौभाग्यवती महिलांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण त्यांची दक्षता, पूजा आणि दिनचर्या थेट पती-पत्नीच्या नात्यांवर, घराच्या सौभाग्यावर आणि समृद्धीवर परिणाम करतात. या दिवशी काही चुका चुकूनही केल्यास माता लक्ष्मी रुष्ट होऊ शकतात आणि घरातील सुखसमृद्धी थांबू शकते. सर्वप्रथम चूक जी महिलांनी चुकूनही करू नये
ती म्हणजे पती पत्नीचे संबंध बनवणे किंवा संभोग करणे. भक्तांनो, दिवाळीच्या रात्री हे पूर्णतः निषिद्ध आहे. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की या दिवशी जेव्हा माता लक्ष्मी घरात प्रवेश करतात तेव्हा पती पत्नीचे शारीरिक संबंध घरातील सकारात्मक ऊर्जा आणि मातांच्या आगमनात अडथळा निर्माण करतात. जर महिलांनी चुकूनही संबंध साधले तर समजून घ्या की माता लक्ष्मी रुष्ट होतात आणि घरात समृद्धी, सुख आणि धनाची कमी येते. त्यामुळे या दिवशी संयम आणि पूर्ण लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. दुसरी चूक म्हणजे घराची साफसफाई आणि पूजा सामग्री अपूर्ण ठेवणे. दिवाळीच्या रात्री पूजा अपूर्ण राहिली किंवा दिवा, फुलं, गोड, इतर साहित्य व्यवस्थित ठेवले नाही तर माता लक्ष्मी रुष्ट होतात. महिलांनी चुकूनही असे करू नये. घर पूर्ण श्रद्धा आणि निष्ठेने सजवा, दिवे लावा आणि भोग अर्पित करा. हे घराची समृद्धी आणि पती-पत्नीच्या नात्यांच्या गोडव्यासाठी देखील अत्यंत आवश्यक आहे. तिसरी चूक म्हणजे अशुद्ध किंवा तामसिक अन्न बनवणे. लसूण, कांदा, मांस, मद्य किंवा कोणतेही अशुद्ध अन्न या दिवशी कधीही बनवू नये. जर असे झाले तर माता लक्ष्मी रुष्ट होतात आणि घरात धनाची कमतरता येते. तसेच पतीच्या आरोग्यावर आणि दाम्पत्य नात्यावर अडथळा येतो. त्यामुळे फक्त शुद्ध, गोड आणि शाकाहारी अन्न बनवावे आणि अर्पण करावे. चौथी चूक म्हणजे घरात वादविवाद किंवा नकारात्मकता पसरवणे. जर दिवाळीच्या रात्री कुटुंबात भांडण, ओरड किंवा वाद झाला तर माता लक्ष्मी घरात कायमचा वास करणार नाही. यामुळे पती-पत्नीमधील तणाव आणि अंतर वाढते. त्यामुळे या दिवशी सर्व काम प्रेम, समजूत आणि सहयोगाच्या भावनेने करा. पाचवी चूक म्हणजे धनाचा अनादर किंवा अपव्यय करणे. घरातील पैसे, सोनं, चांदी किंवा संपत्तीचा अनावश्यक खर्च किंवा नासधूस करणे. माता लक्ष्मी यांना हे बिलकुल आवडत नाही. असे केल्यास घरातील समृद्धी आणि आनंद थांबतो आणि पती-पत्नीच्या नात्यातही असंतोष निर्माण होतो. भक्तांनो, आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी महिलांनी चुकूनही करू नये ती म्हणजे मासिक धर्माच्या काळात दिवाळीची पूजा किंवा भोग संबंधित चुका करणे. शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितले आहे की मासिक धर्माच्या दिवसांत महिलांनी घराची तयारी आणि सजावट करू शकतात, पण दिवाळीच्या रात्री माता लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा दिव्याला थेट स्पर्श करू नये. जर चुकून असे झाले तर माता लक्ष्मी रुष्ट होऊ शकतात आणि घरातील समृद्धीचा प्रवाह कमी होऊ शकतो. त्याऐवजी महिलांनी पूजा साहित्य तयार करू शकतात, भोग अर्पित करू शकतात, कथा ऐकू शकतात किंवा ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून पूजामध्ये सहभागी होऊ शकतात. भक्तांनो, हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे की मासिक धर्माच्या काळात कोणत्याही प्रकारच्या मूर्तीला हात लावणे किंवा भोगात अशुद्धता आणणे ही चूक मानली जाते. कारण यामुळे घरातील ऊर्जा आणि पती-पत्नीच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या वेळेत संयम, शुद्धता आणि श्रद्धा ठेवणे हेच सर्वात सुरक्षित आणि लाभदायक उपाय आहे. मित्रांनो, माता लक्ष्मीजींच्या सर्वात प्रिय गोष्टींपैकी एक येते ती म्हणजे झाडू. त्यामुळे शास्त्रांमध्ये वेद पुराणात स्पष्ट लिहिले आहे की दिवाळीच्या रात्री झाडूसोबत एक कुटुंबाने खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी झाडूसोबत केलेली चूक जर तुम्ही केली तर संपूर्ण वर्षभर तुम्हाला आर्थिक नुकसान, त्रास आणि अडचणींचा सामना करावा लागतो. भक्तांनो, आता समजून घ्या की या साधारण दिसणाऱ्या झाडूचे महत्त्व इतके मोठे का सांगितले गेले आहे. आपल्या शास्त्रांमध्ये म्हटले आहे की ज्याच्या घरात दिवाळीच्या रात्री झाडूचा आदर केला जातो त्या घरात माता लक्ष्मींचे नेहमीच वास असतो. कारण झाडू फक्त धूळ साफ करण्याचे साधन नाही, तर हे दरिद्रता, नकारात्मकता आणि घरातील अशांती बाहेर काढण्याचे प्रतीक आहे. जेव्हा आपण दिवाळीच्या रात्री झाडू योग्य दिशेने आणि श्रद्धेने ठेवतो तेव्हा हे फक्त सफाई नाही तर घरात सुख, शांती आणि धनाचा प्रवाह देखील वाढवते. दिवाळीच्या या पवित्र रात्री जर तुम्ही चुकून झाडू उलटे ठेवले तर समजून घ्या की माता लक्ष्मींची कृपा त्या क्षणापासून कमी होऊ लागते. झाडू कधीही उभे ठेवू नये, कारण असे केल्याने घरातील समृद्धीचा अपमान होतो. झाडू नेहमी एका कोपऱ्यात ठेवावा जिथे पाय लागणार नाही,
त्याचे डोके दक्षिण दिशेकडे आणि हडल उत्तर दिशेकडे असावे. ही दिशा माता लक्ष्मीच्या आगमनासाठी शुभ मानली गेली आहे. भक्तांनो, दुसरी मोठी चूक जी जास्तीत जास्त लोक करतात ती म्हणजे रात्री झाडू वापरणे किंवा घरातून कचरा बाहेर फेकणे. बरेच लोक विचार करतात की रात्री देखील साफसफाई करू, हे चांगले होईल. पण शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितले आहे की सूर्यास्तानंतर असे करणे म्हणजे माता लक्ष्मीला घरातून निघून जाण्यासारखे आहे. त्यामुळे या रात्री सूर्यास्तानंतर झाडूला हात लावू नका. तिसरी चूक म्हणजे झाडूवर पाय ठेवणे किंवा अनजाणपणे ठोकर मारणे. असे करणे माता लक्ष्मीचा अपमान मानले जाते. जर कधी चुकून झाडूला पाय लागला तर लगेच हात जोडून क्षमा मागा आणि झाडू प्रेमाने सरळ ठेवावे. चौथी मोठी चूक म्हणजे झाडू घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवणे. अनेक लोक झाडू बाहेरच्या दरवाजाजवळ ठेवतात जेणेकरून सहज वापरता येईल. पण शास्त्रांमध्ये हे खूप मोठा दोष मानला आहे. त्यामुळे माता लक्ष्मीचा प्रवेश थांबतो आणि दरिद्रता घरात प्रवेश करते. झाडू नेहमी घराच्या शांत कोपऱ्यात ठेवावा जिथे पाय लागणार नाही. दोस्तांनो, व्हिडिओ पुढे जाण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की हा व्हिडिओ नक्की लाईक करा. भक्तांनो, काहीही होवो, दिवाळीला अशा प्रकारचे अन्न घरात कधीही बनवू नका. संपूर्ण घरातील कुटुंब बर्बाद होऊ शकते. तसेच जाणून घ्या दिवाळीला असे काय खावे जेणेकरून तुमच्या जीवनात माता लक्ष्मींची कृपा मिळेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो, दिवाळीला फक्त ₹2चे धने घेऊन कुंडीमध्ये लावल्यास ते खूप शुभ आणि मंगलकारी मानले जाते. यामुळे माता लक्ष्मींची कृपा प्राप्त होते. धन्याला थेट माता लक्ष्मीचा प्रतीक मानले जाते. गमल्यात उगवलेले धने संपूर्ण कुटुंबाने खावे. त्यामुळे जीवनात धनाची कधीही कमतरता येणार नाही. जसेचे तुम्ही हे हिरवे धने खाल तसेच तुमच्या घरात धनसंपन्नता कायम राहील. पण लक्षात ठेवा, दिवाळीला आणलेले धने आणि कुंडीमध्ये उगवलेले धने कधीही दुसऱ्या व्यक्तीला देऊ नयेत. घरातील प्रत्येक सदस्याने हे खावे. धने फक्त ₹2 किंवा ₹10चे असतात. तुम्ही हे नक्की करा. खास करून दिवाळीला घरात धने उगवणे आणि आणणे तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडते. मित्रांनो, दिवाळीला आम्ही देखील घरात हे नक्की आणतो. हे खूप शुभ मानले जाते. भक्तांनो, पुढे जाण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की व्हिडिओ लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा, जेणेकरून माता लक्ष्मींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. भक्तांनो, आता जाणून घेऊया दिवाळीला असे काय आहे जे तुम्ही नक्की खाल्ले पाहिजे. तसेच काही अशी गोष्ट देखील आहे जी घरात दिवाळीला चुकूनही बनवू नये. चला त्याबद्दल जाणून घेऊया. मित्रांनो, दिवाळीच्या पूजेत तुम्ही नक्की सीताफळ आणा. माता लक्ष्मींना 5 प्रकारचे फळ अर्पण करावे. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे फळे आणू शकता, पण सफरचंद, सीताफळ, केळी नक्की असावे. त्याशिवाय तुम्ही कोणतीही 5 रंगांची फळे घेऊ शकता. माता लक्ष्मींना नाशपाती कधीही अर्पण करू नये. शास्त्रांनुसार जो व्यक्ती दिवाळीला सीताफळ खातो त्याच्या जीवनात कधीही धनाची कमतरता होत नाही. सीताफळात थेट माता लक्ष्मींचे आशीर्वाद असतात. माता सीतेचे आशीर्वाद असतात. तुम्ही नक्की सीताफळ घ्या. माता लक्ष्मींना दिवाळीला गव्हाचे रसरशीत गोड गुळ नक्की अर्पण करावे. हे खूप शुभ आणि मंगलकारी मानले जाते. जर तुम्ही या दिवशी गोड खाल्ले तर तुमच्या जीवनात कधीही धनाची कमतरता होणार नाही. दिवाळीला माता लक्ष्मींना 5 रंगांच्या मिठाई नक्की अर्पण कराव्यात. दिवाळीला माता लक्ष्मींना मखाने नक्की चढवावे. जसे माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रातून झाली होती तसेच मखानेची उत्पत्तीही पाण्यातून झाली होती. मखाने देखील कमळाच्या झाडापासून मिळतात. धर्मशास्त्रांनुसार कमळाचे फूल आणि मखाने खूप शुभ मानले जातात. खास करून मखानेची खीर बनवून माता लक्ष्मींना अर्पण केल्यास घरात धनधान्याचा भंडार भरलेला राहतो. धर्मशास्त्रांनुसार दिवाळीच्या पूजेत भगवान गणेशांना दूर्वा अर्पण केल्यास त्याला कोणीही गरीब करू शकत नाही. असा व्यक्ती स्वतः धनी होतो. या दिवशी प्रसाद म्हणून
दूर्वा घास नक्की आणावी आणि संपूर्ण कुटुंबाला खायला द्यावे. भगवान गणेशांची कृपा नेहमी तुमच्या कुटुंबावर राहील. जो व्यक्ती दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मींना खीर अर्पण करतो त्याच्या कुंडलीतील वारे न्यारे होतात. त्या व्यक्तीला लॉटरी लागते. त्याला धनी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. माता लक्ष्मींना अर्पण करून प्रसाद स्वरूपात संपूर्ण कुटुंबाला नक्की खायला द्यावे. त्यामुळे बंद असलेल्या नशिबाचे तालेही उघडतात. धनसंपन्नता, ऐश्वर्य त्याच्या जीवनात नेहमी राहते. या दिवशी खीर अर्पण केल्यास माता लक्ष्मी खऱ्या हृदयाने तुम्हाला आशीर्वाद देतात. माता खूप प्रसन्न होतात. भक्तांनो, आता जाणून घेऊया दिवाळीला अशी कोणती गोष्ट आहे जी घरात कधीही बनवू नये, नाहीतर संपूर्ण घर बर्बाद होईल. कोणत्याही व्यक्तीने ती खाऊ नये. अशा अन्नामुळे घरात माता लक्ष्मींचा वास संपतो. चला जाणून घेऊया. धर्मशास्त्रांनुसार दिवाळीला लसूण कांद्याचे अन्न कधीही खाऊ नये, कारण या दिवशी माता लक्ष्मींची पूजा करण्याची पद्धत आहे. जो व्यक्ती या दिवशी लसूण कांदा खाते त्याच्या घरात नेहमी राहुकेतूचा वास राहतो. भगवान शनी देखील रुष्ट होतात. आणि घरात राहुकेतूचा वास झाल्यास तिथे माता लक्ष्मींचा आशीर्वाद कधीही नसेल, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. वेदांनुसार खास करून धनतेरसच्या दिवशी राहुकेतूची उत्पत्ती झाली होती आणि त्यांच्या तोंडाच्या लाळेमुळे ज्यांचा जन्म झाला तो आहे लसूण आणि कांदा. जोही दिवाळीला लसूण कांद्याचे सेवन करेल त्याच्या घरात राहुकेतूचा वास कायम राहतो. तो कंगाल होतो, बर्बाद होतो. त्यामुळे हे अन्न चुकूनही या दिवशी कधीही खाऊ नये. बाकीच्या दिवसात खाऊ शकता, पण दिवाळीला लसूण कांदा कधीही खाऊ नये. लहान मुले ही चुका अनेकदा करतात. बऱ्याचदा बाजारातून डब्यातील अन्न खातात किंवा चिप्स, कुरकुरी खाऊ लागतात ज्यात लसूण कांदा असते. त्यामुळे कमीत कमी दिवाळीला या वस्तूंपासून दूर राहा. मित्रांनो, थोडा विचार करा. तुम्ही खास करून दिवाळीला राहुकेतूला घरात बोलवणार आहात की माता लक्ष्मींचा स्वागत करणार आहात? म्हणून घराचा सत्यानाश जाणबुजून करू नका. पुढे तुमच्या इच्छेप्रमाणे. भक्तांनो, शास्त्रांनुसार माना जाते की माता लक्ष्मींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी घरात नक्की पिवळ्या रंगाचे अन्न बनवावे. जसे कढी पकोडे, पिवळा भात, पिवळा हलवा, पिवळी खीर इत्यादी. कारण या दिवशी पिवळा रंग सुवर्ण समजला जातो, तसेच तो सोनेचांदी समान मानला जातो. माता लक्ष्मींना पिवळा रंग खूप प्रिय आहे. पिवळ्या गोष्टी खूप प्रिय आहेत. या दिवशी पिवळ्या गोष्टी नक्की खाव्यात. पिवळा रंग नक्की परिधान करावा. असे केल्यास माता लक्ष्मी तुमच्यावर घरात स्थायी स्वरूपाने वास करतील. भक्तांनो, मानले जाते की दीपावलीसारखा महापर्व कधीही कर्ज घेऊन साजरा करू नये. जो व्यक्ती कर्ज घेऊन दीपावली साजरी करतो त्याच्या घरात उलट कर्ज राहते. शास्त्रांमध्ये असा उल्लेख आहे की माता लक्ष्मी फक्त त्या घरात वास करतात जे खऱ्या हृदयाने माता लक्ष्मींना आमंत्रित करतात. माता लक्ष्मी फक्त एका मिश्रीच्या तुकड्यानेही प्रसन्न होतात. फक्त मनात खऱ्या श्रद्धेची आवश्यकता असते. पूजा तुम्ही खऱ्या हृदयाने केली तर काही नाणेही हिऱ्यांसमान आहेत, आणि मनातून खरी श्रद्धा नसेल तर करोडो रुपयेही बेकार आहेत. माता लक्ष्मी खऱ्या श्रद्धेच्या भुक्या आहेत, खऱ्या प्रेमाच्या भुक्या आहेत, तुमच्या दौलताची नाही. भगवान शनी देखील म्हणतात की कर्ज घेऊन धार्मिक तीर्थयात्रा, धार्मिक पूजा, अनुष्ठान, कोणताही सण साजरा करू नये. त्यामुळे उलट जीवनात दोष येतात. मित्रांनो, शास्त्रांनुसार माना जाते की धनतेरसच्या दिवशी स्त्रीने लाल, गुलाबी तसेच पिवळा किंवा भगवा रंगाचे कपडे परिधान करावे. लक्ष्मीपूजनात सौभाग्यवती महिला पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत. हा रंग विधवा स्वरूपाचा मानला जातो. तसेच काळा रंग देखील परिधान करून पूजा करावी अशी शिफारस नाही. याला शुभ मानले जात नाही. काळा रंग नकारात्मकतेचा प्रतीक मानला जातो. माता लक्ष्मींना लाल कपडे अतिप्रिय आहेत. लाल रंग माता लक्ष्मींना खूप आवडतो. यामुळेच माता लक्ष्मीचे प्रिय वाहन कमळाचे फूल आहे. धनतेरसच्या दिवशी सौभाग्यवती महिलेने आपल्या मंगळसूत्रात भरपूर सिंदूर भरावे.
पायात पायजया असाव्यात, तसेच शृंगार इत्यादी करावे. यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होतात आणि तुम्हाला धनधान्याने संपन्न करतात. माता लक्ष्मी म्हणतात, जो माझ्यासाठी इतके शृंगार करू शकते त्याच्याप्रती माझी भक्ती किती असेल. माता लक्ष्मी खूप प्रसन्न होतात. अशी स्त्री जी मनापासून पूजा करते तिला माता कायम आशीर्वाद देतात. अखंड सौभाग्यवतीपणाचा वरदान देतात. भक्तांनो, लक्ष्मी पूजन करताना आळस घेऊ नका, कंटाळा करू नका. जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या निरोगी नसाल तर लक्ष्मी पूजन इतर कोणीतरी करून देऊ शकतो. मासिक धर्माच्या काळात लक्ष्मी पूजन करणे टाळावे. अशा वेळी पूजा करणे घोर पाप आहे. तुम्ही अशा वेळी पूजा करू शकता, पण माता लक्ष्मींची मूर्ती स्पर्श करू नका. अशा वेळी पूजा इतर कोणीतरी करून देऊ शकतो. धनतेरसच्या दिवशी तुम्ही दिवा लावू शकता, परंतु माता लक्ष्मींची मूर्ती स्पर्श करू नका. या दिवशी निळ्या कपड्याने पूजा करू नका. शुभ मानले जात नाही. निळे वस्त्र त्यांची बहीण अलक्ष्मी घालते. जर तुम्ही असे केले तर अलक्ष्मीचा वास तुमच्या घरात होईल. लाल कपडे खूप सुंदर आहेत आणि माता लक्ष्मी आकर्षित होतात. भक्तांनो, लक्ष्मी पूजन करताना याची नक्की काळजी घ्या की पूजा करताना चांदीचा नाण्याचा किंवा सोन्याचा नाण्याचा समावेश असावा. जर तुमच्याकडे चांदीचा किंवा सोन्याचा नाणे नसेल तर तुम्ही 1 रुपयाचे नाणे ठेवू शकता. नेहमी लक्षात ठेवा, माता लक्ष्मीच्या पूजेत नक्की धन असावे, कारण त्याशिवाय पूजा अधुरी मानली जाते. कारण ती धनाची देवी आहे. बघा, तुमच्याकडे थोडे खूप रुपये असतील, जसे 8 आणे, 4 आणे किंवा 10 रुपये, तरी लक्ष्मी पूजनात ठेवावे. रिकामी पूजा कधीही करू नका, कारण ही धनाची देवी आहे. माता लक्ष्मी काहीही मोठे उपहार मागत नाहीत. भक्तांनो, आता जाणून घेऊया माता लक्ष्मीला आणखी काय अर्पण करावे. मानले जाते की धनतेरसच्या दिवशी माता लक्ष्मींना कमळाचे फूल नक्की अर्पण करावे, कारण कमळाच्या फुलावर बसूनच माता प्रकट झाल्या होत्या. भक्तांनो, आपल्या वेदांमध्ये सांगितले आहे की लक्ष्मी पूजेत विष्णूजींचा ध्यान करणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय धनतेरसची पूजा अधुरी मानली जाते. कारण माता लक्ष्मी विष्णू भगवानांशिवाय कोणत्याही पूजापाठात सहभागी होत नाहीत. त्यामुळे धनतेरसच्या पूजेत नक्की विष्णू भगवानांचे ध्यान करावे. यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमची भरभराट होईल. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय माता लक्ष्मी.